लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बीडमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर ही सभेची जयंत तयारी जी आहे ते सभामंडप उभारण्याची या ठिकाणी चालू आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान नरेंद्र मोदी यांची सभा ही परळीमध्ये पार पडली होती। आता लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बीडच्या अंबेजोगाईमध्ये ही सभा एकंदरीत पार पडणार आहे आणि या सभेची तयारी जी आहे ते जयंत करण्यात येत असल्याचं देखील पाहायला मिळतंय। मात्र या सभेदरम्यान नरेंद्रजी मोदी नेमकं कुणावर निशाणा साधणार हे मात्र पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे पाहायला गेलं तर मराठा आणि ओबीसी संघर्ष जो मागच्या काही महिन्याभरापासून पेटलेला होता त्याचं रूपांतर या लोकसभेमध्ये देखील होत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर मतदारांच्या वेगवेगळ्या आलेल्या प्रतिक्रिया, दुसरीकडे पाहायला गेलं तर पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग बाप्पा सोनवणे आणि वंचितचा उमेदवार अशी लढत जरी पाहायला मिळत असली तरी बजरंग बाप्पा सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा ही मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्याचं पाहायला मिळते। मात्र 2024ची ही निवडणूक एकंदरीत पाहायला गेलं तर मला सोपी वाटत नाही असं राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणजे बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे त्या देखील म्हणतायत। आणि या निवडणुकीच्या आता अनुषंगाने मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बीडमध्ये या ठिकाणी सभा पार पडते आणि आता लक्ष केंद्रित झालंय ते या बीड लोकसभेकडे। आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर जयंत तयारी चालू आहे आणि लोकसभेच्या या निवडणुकीच्या अनुषंगाने देशाचे पंतप्रधान हे नेमकं बीडच्या अंबेजोगाईमधून कुणावर निशाणा साधणार आणि पंकजा मुंडे आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि बीडमधील विविध पक्षाचे नेते आणि राज्यातील आणि देशातले नेते नेमकं कोण उपस्थित या ठिकाणी राहतील आणि नेमकं काय बोलतील याकडे मात्र आता देशाचंच लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय। मात्र याच सभेदरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यधनी चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात। कॅमेरामॅन बालाजी देशमुख सरांसोबत सूर्यधनी मीडिया बीड अंबेजोगाई। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्योदय न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।